एक्झाम्पल निगेशनचं लास्ट 3 एक्झाम्पल झालं लास्ट व्हिडिओमध्ये. आता ते एक्झाम्पल कसं सोडवायचं हे निगेशनचा पण फॉर्म्युला आपण त्यावेळी बघून 3 एक्झाम्पल झालं होतं. तर तो फॉर्म्युला जर वेळ असल्यामुळे म्हणजे गॅप पडल्यामुळे आपल्याला तो एक्झाम्पल थोडं रिकॉल करतो. ते झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. कसं आहे पी अँड क्यू, पी और क्यूचं जो निगेशन्स अप्लाय करायचं आहे तो अँड रिप्लेस बाय ऑर होईल, ऑर रिप्लेस बाय अँड होईल. मग पी क्यूला जर निगेशन असेल तर निगेशन येणार नाही, जर निगेशन असेल तर निगेशन येणार. म्हणजे पी अँड क्यूला जर निगेशन टाकलं तर निगेशन पी और निगेशन क्यू येईल. इथे जर मध्ये ऑर असेल, पी और क्यू जर निगेशन असेल तर काय आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ही जे दोन फॉर्म्युला आहेत त्याला डी मॉर्गन असं म्हणतो मी. आता इम्प्लिकेशनचं पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर पी अँड निगेशन क्यू असं घेत असतो. आणि हे मॅक्झिमम यूज होत नाही. पी डबल इम्प्लाइज क्यूचं पी बट नॉट क्यू और क्यू बट नॉट पी असं फॉर्म्युला आहे. जस्ट हे 3 फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचं. 3 एक्झाम्पल झालेले आहेत. ते पुढचे एक्झाम्पल बघूया. काय बघा पुढचे एक्झाम्पल पी और निगेशन क्यू अँड आर आहे. पी और निगेशन क्यू अँड आरचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला निगेशन्स लिहायला लागेल पाठीमागे. मग इथं पी और निगेशन क्यू इथं अँड लिहितो और असणार. हे पूर्ण स्टेटमेंट आपण पी समजून घ्यायचं आणि हे क्यू समजून घ्यायचं. मग जर असं कन्सिडर केला तर तो फॉर्म्युला कसं होईल निगेशन ऑफ पी अँड क्यू होईल. मग निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल तर निगेशन पी अँड निगेशन सॉरी अँड असेल तर और निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. म्हणजे उत्तर काय आहे बघा निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू हे अँड रिप्लेस होईल काय सांगा और आहे ना. म्हणजे निगेशन अप्लाय होईल म्हणजे काय आहे सांगा निगेशन आर. म्हणजे परत निगेशन अप्लाय करावं लागेल. निगेशन अप्लाय करताना हे और रिप्लेस बाय अँड रिप्लेस बाय और आणि इथं निगेशन असल्यामुळे निगेशन येणार नाही आणि इथं निगेशन नसल्यामुळे निगेशन येणार. म्हणजे उत्तर काय आहे बघा निगेशन पी और रिप्लेस बाय अँड निगेशन निगेशन कॅन्सल. उत्तर काय क्यू येणार और निगेशन आर. म्हणजे हे पहिल्या एक्झाम्पलचं निगेशन आहे. आता दुसरा एक्झाम्पल बघा निगेशन अप्लाय करूया. पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू काय ही जे पूर्ण स्टेटमेंट आहे हे आपल्याला क्यू समजून घ्यायचं. मग पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला पाहिजे. पी इम्प्लाइज क्यूचा काय फॉर्म्युला पी बट नॉट क्यू. म्हणजे इथं निगेशन जर असेल इथं निगेशन घ्यावं लागेल, इथं निगेशन जर नसेल तर निगेशन घ्यायची गरज नाही. सो पी आहे जर पी ॲज इट इज घ्यायचं, इथं अँड घ्यावं लागेल. हे जे स्टेटमेंट आहे तर निगेशन अप्लाय करायचं. सो निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. आता हे निगेशन अप्लाय करताना डी मॉर्गन लॉ वापरायचं. डी मॉर्गन काय सांगतो और रिप्लेस बाय अँड रिप्लेस बाय आर. निगेशन असेल तर निगेशन लिहायचं नाही, निगेशन असेल तर लिहायचं लिहायचं. आता परत क्यू पी अँड निगेशन अप्लाय करा. आता हे और रिप्लेस बाय काय अँड होईल. मग इथं निगेशन निगेशन कॅन्सल होईल. सो उत्तर काय सांगा निगेशन पी अँड निगेशन क्यू. ब्रॅकेट यूज केले तरी चालते किंवा असं ब्रॅकेट यूज केले तरी चालते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू. म्हणजे ही निगेशन ह्यालाच तेवढं अप्लाय करायचं आहे. इथं कोण नाही. मग ह्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. सो एक्झाम्पल असं लिहून घ्यावं लागेल निगेशन ऑफ पी अँड क्यू और ब्रॅकेट कंप्लीट पी और निगेशन क्यू. आता इथं कनेक्शन काय बघा और आहे. दिस मीन्स दॅट आपल्याला डी मॉर्गनला अप्लाय करायचं. डी मॉर्गनला अप्लाय केल्यानंतर अँड रिप्लेस बाय और आणि और रिप्लेस बाय अँड. इथं निगेशन अप्लाय करा. ह्याला पी समजून घ्या, क्यू समजून घ्या. मग पी और क्यू असेल तर काय येणार निगेशन पी अँड निगेशन क्यू येणार. सो इक्विव्हॅलेंट निगेशन निगेशन कॅन्सल होईल. म्हणजे इथं उत्तर काय येणार पी येणार. सो पी अँड क्यू ॲज इट इज. म्हणजे निगेशन जर असेल निगेशन घ्यायची गरज नाही. और रिप्लेस बाय अँड इथं निगेशन अप्लाय करायचं असतं. निगेशन पी और निगेशन क्यू येणार. आता बघा हे स्टेटमेंट ॲज इट इज. सो पी अँड क्यू ॲज इट इज ब्रॅकेट कंप्लीट अँड ॲज इट इज. आता निगेशन अप्लाय करतो. सो इथं निगेशन नसल्यामुळे कनेक्शनला निगेशन येणार आहे. हे और रिप्लेस बाय अँड होणार. इथं निगेशन नसल्यामुळे उत्तर काय येणार क्यू. म्हणजे पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू इज द निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा निगेशन अप्लाय करूया एक्झाम्पलला. सो पी और निगेशन क्यू एक स्टेटमेंट आहे. इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू एक स्टेटमेंट आहे. म्हणजे हे कसं लक्षात ठेवायचं पूर्ण स्टेटमेंट पी समजून घ्या हे क्यू समजून घ्या. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू एकदम सोपं कन्सेप्ट आहे. पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर पी बट नॉट क्यू अप्लाय करायचा असतो. इथं निगेशन जर नसेल इथं निगेशन घ्यायची गरज नाही. जर समजा निगेशन असेल तर निगेशन घ्यावं लागेल. सो इथं निगेशन असल्यामुळे स्टेटमेंट ॲज इट इज. सो पी और निगेशन क्यू ॲज इट इज. पी इम्प्लाइज क्यूचं काय फॉर्म्युला पी बट नॉट क्यू. बट म्हणजे अँड घ्यावं लागेल. नॉट म्हणजे निगेशन अप्लाय करायला पाहिजे. सो निगेशन बरोबर पुढचं
पी अँड निगेशन क्यू. हे जे फॉर्म्युला ही जे स्टेप आले तो पी इम्प्लाइज क्यूचं निगेशनचा आहे. आता इथं कनेक्शन असल्यामुळे हाय दिस ठेवा लागेल, इथं निगेशन असल्यामुळे हे निगेशन अप्लाय करायला लागेल. पूर्ण कंप्लीट करून घेऊया. सो पी और निगेशन क्यू ॲज इट इज. इथं अँड आहे, नो चेंजेस आहे. आता निगेशन आत पाठवा, इथं निगेशन आहे. सो निगेशन अप्लाय होईल. हे अँड आहे, आपल्याला रिप्लेस करावं लागेल, ऑर होईल. निगेशन इज कॅन्सल होईल. काय सांगा स्टेटमेंट क्यू म्हणजे पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और क्यू इज द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. अजून एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. 1.4 मध्ये जो पहिला क्वेश्चन होता, इफ उद्याला न वापरता एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं, तो लास्ट व्हिडिओ मध्ये झालाय. त्याच्यानंतर हे निगेशनचं पण घेतलंय. आता अजून एक एक्झाम्पल आहे म्हणजे 1.4 मध्ये विदाउट युजिंग ट्रूथ टेबल शो दॅट. तो आपल्याला एक्झाम्पल घेण्यासाठी एक टेबलचे घ्यावं लागेल म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ असं एक्झाम्पलचे फॉर्म्युला लिस्ट करावं लागेल. ते फॉर्म्युला लिस्ट करून तो एक्झाम्पल सॉल्व करायचा असतो. 1.4 मध्ये इथपर्यंत आपण थांबूया आणि मिसलेस मध्ये एक एक्झाम्पल आहे, तो एक्झाम्पल घेऊन हे लेक्चर कंप्लीट करूया. पुढच्या एक्झाम्पल मध्ये जे असणार आहे तो ॲप्लिकेशन ऑफ सर्किट टू लॉ म्हणजे सर्किट यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचा असतो. तो बुलियन अल्जेब्राचा कन्सेप्ट आहे. म्हणजे हे झाल्यानंतर मिसलेस एक्झाम्पल एक एक्झाम्पल नंबर 1 कव्हर करतो. तो झाल्यानंतर लॉजिकचं म्हणजे शेवटची ॲप्लिकेशन आहे तो सर्किट डायग्रामचा तो घेऊया. तो झाल्यानंतर लास्ट जो क्वेश्चन असणार सर्किट डायग्रामचा, फाइंड द सिम्प्लिफाइड सर्किट फॉर द गिवन स्टेटमेंट, त्यावेळेस सुद्धा आपल्याला तो टेबल अप्लाय करायचा असतो. म्हणून 1.4 मध्ये जो विदाउट युजिंग टेबल आहे तो आता सध्या क्वेश्चन्स मी स्किप करून त्यावेळी कनेक्ट करून कंप्लीट करून घेऊया. त्यावेळी तुमचं लक्षात येईल. असं एक्झाम्पल 8 एक्झाम्पल बघूया. मिसलेनियस एक्सरसाइज मधला 8 क्वेश्चन बघा. म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत ते एमसीक्यू किंवा ऑब्जेक्टिव्हला पडत असतात. त्याच्यावर आपल्याला उत्तर काढून घ्यायचं असतो. कसं आहे, आतापर्यंत तुम्ही पी आणि क्यूचा ट्रूथ व्हॅल्यूवर अँड ऑर इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन सॉल्व करत होता. आता क्वेश्चन थोडा रिव्हर्स आहे. क्वेश्चन काय बघा, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी आणि क्यू फॉर द फॉलोइंग केसेस. तुम्हाला केसेस दिले आहेत, तर केसेसवरून पी आणि क्यूचं उत्तर काढायचं. पी आणि क्यू काय असेल तर हे गिवन व्हॅल्यूज आहे हे आपल्याला बघायचं असतं. त्यातलं पहिला क्वेश्चन काय, पी और क्यू इज टी आणि पी आणि क्यू इज टी. म्हणजे ह्याचं उत्तर टी आणि ह्याचं उत्तर जर टी असेल तर त्यावेळी पी आणि क्यूची किंमत काय असते आपल्याला काढायची असते. ही काढण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल घ्यावं लागेल. इथे लिहितो बघा, वी कन्सिडर द ट्रूथ टेबल. आपल्याला ट्रूथ टेबल कन्सिडर करावं लागेल. मग त्यासाठी पी लिहायचं, पी नंतर क्यू काय देते घेऊया आपण, पी और क्यू. पुढचं काय बघा, पी अँड क्यू. मग पी कसं लिहायचं माहित आहे, टी टी एफ एफ. आता क्यू कसं लिहायचं, टी एफ टी एफ. आता हे टेबल कंप्लीट करून घेतो पहिल्यांदा. आता ऑरचं मीनिंग काय, दोन्ही स्टेटमेंट जर एफ असेल तर एफ घ्यायचं, बाकी सगळं टी घ्यायचं. हे टीच घ्यावं लागेल, हे सुद्धा टी घ्यावं लागेल, हे सुद्धा टी घ्यावं लागेल. एफ और एफचं उत्तर काय असणार, एफ घ्या. आता सेकंड क्वेश्चन बघा, पी अँड क्यू. अँडचं मीनिंग काय, दोन्ही टी असेल तर टी, बाकी सगळे एफ. पहिला टी पाहिजे, दुसरं टी पाहिजे, मग एफ. अदरवाइज सगळे एफ असणार. म्हणजे इथं टी आणि एफ आहे, एफ लिहायचं, एफ अँड टी आहे, एफ लिहायचं, एफ अँड एफ आहे. उत्तर काय असणार, एफ. हे टेबल तयार झालं. टेबल तयार झाल्यानंतर कंडिशन काय दिली बघा, पी और क्यू टी पाहिजे आणि पी अँड क्यू टी पाहिजे. म्हणजे हे जे आहे हे दोन्ही टी, इथं सुद्धा टी आहे, इथं सुद्धा टी आहे. पण हे तीन टी जरी असले तर लास्ट कॉलम मध्ये सुद्धा आपल्याला असं ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे त्याने टीच घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूचा टी असणारे जो टेबल असणार आहे म्हणजे कॉलम असणार आहे तो कॉलम असा असणार आहे. म्हणजे इथं मी शेड करून घेतो बघा, पी और क्यू टी दिले, पी आणि क्यू टी दिले. म्हणजे हे लास्ट कॉलम मधला जो ट्रूथ व्हॅल्यू टी टी जर असेल तर आपल्याला दोन्ही स्टेटमेंट काय पाहिजे सांगा, टी पाहिजे. मग इथं लिहायला पाहिजे उत्तर, इफ पी और क्यू इज अ टी अँड पी अँड क्यू इज अ टी. समजा पी और क्यू आणि पी अँड क्यू हे दोन्ही जर टी असेल तर त्यावेळी पी आणि क्यू ची किंमत कंपल्सरी टी पाहिजे. then truth value of p and q are t and t. म्हणजे p ची किंमत सुद्धा t पाहिजे, q ची किंमत t पाहिजे. अदरवाइज उत्तर येणार नाही. इथं
टी आहे, इथं सुद्धा टी आहे, म्हणजे पी और क्यू चं तीन जो व्हॅल्यू आहे ते टी असणार आहे. पण कॉलम मध्ये कसं विचारलं त्यांनी, कॉलम लास्ट कॉलम मध्ये सुद्धा आपल्याला टीच पाहिजे, म्हणजे ह्याची किंमत सुद्धा टी आणि ह्याची किंमत सुद्धा जर टी असेल तर ज्यावेळी पी आणि क्यू ची किंमत टी असतो त्यावेळी हे दोन्ही कंडिशन्स सॉल्व्ह करतात. ह्या टाइपचे दुसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तिसरं एक्झाम्पल तेवढे घेतो मग हे पॉइंट्स कंप्लीट होतात. बघा ह्या टाइपची शेवटची क्वेश्चन, पी आणि क्यू एफ आहे, पी आणि क्यू इम्प्लाइज क्यू टी आहे, म्हणजे आपल्याला मगासारखं ट्रूथ टेबल काढून घ्यायचं. ट्रूथ टेबल काढल्यानंतर ह्याचा कॉलम ह्याचा कॉलम मध्ये जी कंडिशन्स आपल्याला पाहिजे म्हणजे ती दिलेली आहे त्या कंडिशनवर पी आणि क्यू चं ट्रूथ टेबल ओळखायचं. सो पहिल्यांदा आपल्याला पी लिहायला पाहिजे, इथं लिहितो पी, हे क्यू लिहितो, नंतर आपल्याला पी आणि क्यू पाहिजे. सो पी आणि क्यू लिहायचं. लास्ट काय पाहिजे आपल्याला, पी आणि क्यू ह्या स्टेटमेंट इम्प्लाइज क्यू लिहायचं, म्हणजे इथं टी इथं टी इथं एफ इथं एफ. हे कॉलम पहिल्यांदा मी कंप्लीट करून घेतो. इथं आपल्याला टी पाहिजे, इथं एफ इथं टी इथं एफ. आता आयनचा जो नियम आहे इथं पी एंड क्यू काय, पहिला टी दुसरा टी असेल तर टी, बाकी सगळे फिरवून टाकायचे. इथं टी आयन टी आहे टी द्यायचं, बाकी सगळे काय असणार एफ असणार, इथे एफ असणार इथे एफ असणार इथे एफ असणार. इकडे बघा पी एंड क्यू इम्प्लाइज क्यू आहे. पी एंड क्यू इम्प्लाइज क्यू चं काय मीनिंग आहे, ह्या कॉलम आणि क्यू चं कॉलम आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं. इम्प्लिकेशनचं मीनिंग काय, पहिला टी पाहिजे दुसरा एफ पाहिजे मग एफ लिहायचं. पहिला स्टेटमेंट टी पाहिजे दुसरा स्टेटमेंट एफ पाहिजे मग एफ लिहायचं, अदरवाइज सगळे टी लिहून टाकायचं. इथं टी इम्प्लाइज टी आहे उत्तर टी येणार, इथं एफ असल्यामुळे उत्तर टीच असणार आहे, इथे एफ असल्यामुळे उत्तर टीच असणार आहे, इथे एफ असल्यामुळे उत्तर काय असणार टी, म्हणजे लास्ट कॉलम सगळे काय असणार टी आहे, म्हणजे टोटोलॉजी आहे. आता कंडिशन बघायचं, पी अँड क्यू इज एफ, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू इज टी, म्हणजे ह्या कॉलम मध्ये एफ असणार आहे, ह्या कॉलम मध्ये टी असणारे जो व्हॅल्यूज येईल तो पी आणि क्यू चं कुठलं व्हॅल्यू वरून आले हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे हे तरी येणारच नाही, हे ब्लॉक करून टाकायचं. इथं काय बघा एफ आहे, इथं काय एफ आहे, इथं काय एफ आहे, म्हणजे पी आणि क्यू ची किंमत आपल्याला एफ पाहिजे, म्हणजे इथं किती एफ आहे सर 3 एफ आहे. आणि पुढचा पी आणि क्यू इम्प्लाइज क्यू ह्याचं उत्तर काय पाहिजे आपल्याला टी, म्हणजे दिली आहे इथं टी हे ब्लॉक करा, इथं टी आहे इथं टी येते, म्हणजे 3 केसेस येणार. म्हणजे पहिला बघा इथं मी ब्लॉक करतो आणि हे सुद्धा बघा आणि इथे एक क्वेश्चन आहे, म्हणजे पी आणि क्यू इथं 3 वेळा एफ आहे, पी आणि क्यू इम्प्लाइज क्यू इथं 3 वेळा टी आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर येईल, हे सुद्धा उत्तर येईल, हे सुद्धा उत्तर येईल. म्हणजे आपल्याला पी आणि क्यू एफ आणि पी आणि क्यू इम्प्लाइज क्यू टी जर द्यायचं असेल तर आपल्याला 3 पॉसिबिलिटीज आहेत. 3 पॉसिबिलिटीज बघा, पहिला टी असेल दुसरं एफ असेल तर हे दिलेले स्टेटमेंट बरोबर होतात, पहिला एफ असेल दुसरा टी असेल दिलेले स्टेटमेंट बरोबर होतात, आणि तिसरा जो कंडिशन आहे दोन्ही एफ असेल तरी उत्तर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. इथं लिहायचं वी हॅव 3 possibilities, we have 3 possibilities. कसं आहे, पहिला T is T and Q is F. Second, P is F and Q is T. Last, तीसरा P is F and Q is F. असं 3 स्टेटमेंट, तिन्ही कंडिशन्स किंवा तिन्ही पॉसिबिलिटी जरी अप्लाय केला तरी आपल्याला P and Q is F येणार, P and Q implies Q is T येणार. ह्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आतापर्यंत जे लेक्चर झाले सगळे काय निगेशन्स, अगोदरची कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, इनव्हर्स, फार्मसी सगळे कव्हर केले आहेत. टोटल आता पण सगळे एक्झाम्पल जे झाले तुम्ही प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत ते टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी वरती पडत असतात. याच्यावरून सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतो. आता 1.4 मध्ये जो स्किप केलेले क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन काय, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, मग ट्रूथ टेबल न वापरता एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. मग ट्रूथ टेबल न वापरत असल्यामुळे आपल्याला एक टेबल यायला पाहिजे. तो टेबल कसा आहे, फॉर्म्युला आहे, म्हणजे पी अँड क्यू, तर तो फॉर्म्युला अप्लाय करून सॉल्व्ह करायचा असतो. तो फॉर्म्युला आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट साठी सुद्धा अप्लाय करता येईल.
मग त्याच्यामुळे तो क्वेश्चन आहेतच पेंडिंग ठेवूया. सर्किटचं डायग्राम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस सिम्प्लिफाईड सर्किट काढत असतो त्यावेळी ते क्वेश्चन्स आपल्याला घेता येतात. आता जो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला जो क्वेश्चन बघायचा आहे तो अप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू द सर्किट. सर्किटमध्ये लॉजिक कसं अप्लाय करायचं. आता अगोदरचा जो पोर्शन होता 2011 चा अगोदर तो पोर्शन काय होता, बोलियन अल्जेब्रा मधला पॉईंट होता. अँड गेट, ऑर गेट, नॅन्ड गेट असं क्वेश्चन होतं. तो आपल्या सिलेबस मध्ये काढले तरी पण फक्त सर्किट डायग्राम अप्लाय करायचा असतो. सर्किट कसं पॅरलल मध्ये कधी अप्लाय करायचा, सिरीज मध्ये कसं अप्लाय करायचं, ह्या टाइपचे क्वेश्चन्स आहेत. तो क्वेश्चन्स बघूया आणि त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स आहेत. थोडं टॉपिक स्लो चालले. ज्यावेळी क्लास आपल्याला असते तर 3 ते 4 दिवस हे टॉपिक संपतोय, पण आता थोडं एक्सपांड घेऊन सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर जो टॉपिक झाले त्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करून घ्या आणि काय असेल तर ते डाऊट वगैरे असतील तर आपल्याला फोन करून तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनल नंबरवर मेसेज